तर अचानकच काल तुमचं एक पत्र समोर आलं जे तुम्ही कार्यकर्त्यांना लिहिलं होतं. हां, तर त्या पत्राच्या संदर्भात थोडंसं बोलायचं की कार्यकर्त्यांना असं पत्र लिहावं का लागलं प्रकाश आंबेडकरांना? कारण जनरली आपण जे ज्या पद्धतीने संवाद साधता किंवा कार्यकर्त्यांच्या संपर्कात असता, पण तरी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही म्हटले, ज्याच्यात तुम्ही शिवसेनेबद्दल म्हटलेलं आहे, काँग्रेसबद्दल म्हटलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल म्हटलेलं आहे. का अशी वेळ आली की कार्यकर्त्यांना अशा पद्धतीचं पत्र लिहावं लागलं? ते आमच्या निदर्शनास जे आलं ते आम्ही कार्यकर्त्याच्या समोर मांडलंय हां, हां. की अनेक ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते काम करत नाही आहेत, कॅन्डिडेट वीक आहेत. तीच परिस्थिती शिवसेनेची आहे आणि तीच परिस्थिती काँग्रेसची आहे. त्याच्यामुळे आम्ही जे म्हणत होतो की वंचित बहुजन आघाडी ही आता मेन ऑपोजिशन पार्टी झाली आहे, तेव्हा लेथर्जी कार्यकर्त्यांमध्ये येऊ नये की आपण आता झालोय, तेव्हा संतुष्ट होऊन त्यांनी संधी घालू नये यासाठी ते असणारं पत्र लिहिलेलं आहे की त्यांनी पुन्हा सतर्क राहून इलेक्शन शेवटपर्यंत जाणीवपूर्वक जागृतीपूर्वक त्यांनी असणारं काम केलं पाहिजे.